तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर लाडकी बहीण ई-केवायसी प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल हे करण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर ई-केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे व त्याचबरोबर अशा महिला लाभार्थी की ज्यांना अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, यामुळे त्यांची ई-केवायसी ही करता आली नाही, त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। आणि या सर्व विषयांची माहिती ही अदितीजी तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी अधिकृतपणे दिलेली आहे आणि तीच माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते पेज आणि यावरती तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांचं अधिकृत अकाउंट की ज्यावरून त्यांनी याविषयीची सविस्तर माहिती ही पोस्ट करत दिलेली आहे। तर चला मग आता आपण ती माहिती पाहूया। तर यामध्ये पाहू शकता तुम्ही अशा काही प्रकारे तर तुम्ही पाहू शकता या माहिती पुस्तिकेद्वारे अदितीजी तटकरे यांनी लाडकी बहीण ई-केवायसी प्रक्रिया याबद्दल काही माहिती दिलेली आहे, ती आपण येथे सविस्तरपणे पाहूया। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया की ज्यामध्ये पहिला बदल आहे, राज्यातील अनेक ठिकाणी आलेले नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते, त्यासाठी आनंदाची बातमी ही देखील आहे। तर ती काय आहे याविषयीची अपडेट आतापर्यंत तरी आलेली नाही, जेव्हा येईल तेव्हा आपण नक्की देऊ। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ई-केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। हा देखील एक निर्णय लाडक्या बहिणींना दिलासा देणारा आहे। तर आता लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया जी आहे ती त्यांना आता 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत करण्यात येणार आहे, अशा प्रकारची देखील माहिती आहे। त्यानंतर योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई-केवायसी पूर्ण करावी, अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये आहे। त्यानंतर आपण पुढील माहिती देखील येथून जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता विधवा किंवा एकल किंवा घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत आणि जे काय बदल आहेत ते जे आहेत ते लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पोर्टलवरती उपलब्ध आहेत, ते देखील तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तर अशा काही प्रकारचे बदल ही लाडकी बहीण ई-केवायसी प्रक्रियेमध्ये करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे ई-केवायसी करणं शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी ही आता घेण्यात आलेली आहे। तर अशा काही प्रकारची माहिती, संपूर्ण माहिती ही अदितीजी तटकरे यांनी दिलेली आहे आणि तीच माहिती सविस्तर पाहण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।